एमएलए शेखर निकम पर लगातार आरोप लगाए जा रहे हैं कि वो अपने इलाके में अपेक्षित काम नहीं कर पा रही हैं। इसी कड़ी में उनके गांव के हेल्थ सेंटर में हुई लापरवाही भी सामने आई है। उधर एमएलए भास्कर जाधव का नाम मातोश्री में विपक्ष के नेता के लिए लगभग तय माना जा रहा है और इसी वजह से उनके खिलाफ कुछ लोगों के द्वारा गलत और भ्रामक अफवाहें भी फैलाई जा रही हैं। लेकिन समर्थकों का कहना है कि यदि भास्कर जाधव को विपक्ष का नेता बनाया जाता है तो महाराष्ट्र एक मजबूत, प्रखर और निडर विपक्षी नेता को देखेगा। उबाटाचे संपर्क प्रमुख सुरेश कदम आपल्याबरोबर वाढदिवसाला आले, आपल्याकडे स्वागत आहे तुमचं। काय सांगाल, दौरा करताय काय केलं? सध्या माझा वाढदिवस 8 डिसेंबरला मुंबईमध्ये वडाळा विधानसभेने साजरा केला। पण माझं संगमेश्वर आणि चिपळूण मधलं एक नातं आहे, म्हणजे माझं स्वतःचं घर आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या आग्रहास्तव मी काल रात्री मुंबईवरून निघालो। आज सकाळी संगमेश्वरमध्ये म्हणजे जे काही सहकारी मित्रमंडळी त्यांना भेटलो, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि त्याचप्रमाणे मी चिपळूणमध्ये माझे सगळे जे सहकारी आहेत, राजकीय इतर सगळे शुभचिंतक, त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा भेटण्यासाठी मी इथे आलो। आणि खरं मला त्यांच्याशी बोलायचं होतं, भेटायचं होतं, कारण का त्यांचं एक प्रेम होतं माझ्यावरती आणि त्या प्रेमापोटी मी त्यांच्यासाठी। सर, उबाटाची सध्याची परिस्थिती पाहता तू वेगळं चित्र दिसतंय, 2 गट पडले दिसत, काय सांग? उबाटाची सध्याची परिस्थिती आपण दिसते की 2 गट पडले, तसं काही नाही, थोडेसे गैरसमज असतात। कार्यकर्त्यामध्ये जो संभ्रम निर्माण झाले आणि ती गोष्ट अशी होती की आपण सुद्धा छोटेसे कार्यकर्ते आहोत, ते त्यांनी सुद्धा आपल्या सिनियर नेत्यांशी बोलून ती चर्चा केली पाहिजे। चर्चेमध्ये तो निर्णय बाहेर येतो, कारण गैरसमजामुळे ना बऱ्याचशा गोष्टी बाहेर जे जातात ते तशा नसतात। चिपळूण नगरपालिका इलेक्शनमध्ये या गोष्टी दिसून आल्या, प्रकल्पाने आमदार भास्कर जाधव दुसऱ्या याच्यामध्ये दिसून आले, काय सांगाल? भास्कर जाधवांना एक जबाबदारी दिली होती चिपळूणची, त्यामुळे त्यांनी ती स्वीकारली होती असं आम्हाला कळलं आणि ते पार पडत होते। पण भास्कर शेठला वाटलं की त्याच्यामध्ये खासदार विनायक राऊत ते हस्तक्षेप करतात, पण तसं काही चित्र नव्हतं। विनायक राऊतांसोबत मी होतो असं काही चित्र नव्हतं। पण आता काय त्या 2 नेत्यांमध्ये चर्चा झाली ती अजूनपर्यंत काय साहेबांपर्यंत पण पोहोचली नाही, बाहेर पण तशी काय डिस्कस झाली। अधिवेशनाचा मुद्दा उपस्थित केला, या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यावरून वेगळी नावं समोर येतात, म्हणजे कधी आदित्य ठाकरे नाव समोर येते, अनिल परबांचं नाव समोर येते, काय सांगाल? मागच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल, उद्धव साहेबांनी भास्कर शेठना नाव डिक्लेअर केलं होतं की विरोधी पक्षनेता संघटनेमार्फत या आमच्या याच्यामध्ये आम्ही भास्कर शेठचं नाव सुचवलं।